हाय, नमस्कार. झालं का तुमचं दुपारचं जेवण? झोपले होते मी. 1-1:30 वाजता उठलो होतो. झाला 11 वाजेपर्यंत गारा. म्हणजे अंदाज करू शकता किती वाटू थापावं लागतं, किती तास थापावं लागते. हे तर काय कसं असतं माहिती आहे का, 6 महिने सीजन असतो आणि 6 महिन्यातलं तर आमचा आधीच 3 महिने गेले तर आणि राहिले तर 3 महिने. म्हणलं चला कापलं काहीतरी जास्त कमी होईन, बरोबर आहे का नाही. म्हणून बानूला आणि तिथं ठेवलं आणि त्यात हात बी काम करना हो का. आता सूज सरले बरं का बऱ्यापैकी. हो गोळ्या दिसल्या हो का, दिसल्या गोळ्या. झोपेतनं उठले आता, चला फड मारायचंय. ते मालकिनीचं म्हणजे शिजर झालंय ना, त्यामुळे ते मालक तिकडं पळतंय आणि ती त्याचा भाव असतोय ते इथंच असतोय भटीवर. म्हणजे कामदार कामं करतात नाही करतात आणि ते एक भार नको करायला, त्यामुळं म्हणून हेडव काढायला येतच नाही भावा बहिणींना. नाही तर तुम्ही माणसात आणि चुरून चुरून काढलेलं आहे होतं ते मी सोडल्यात. आणि त्या राखाने बॉयलर राख आहे ना, त्या राखाने काय झालं, हे घसा बसला नारडात पूर्ण जात आहे नाकातनं आणि तोंडाला बांधावं तर सुवत चालत नाही. मरणात 2 दिवस झाला इतका गारठा प्रमाणाच्या बाहेर गारठा आहे रे तेव्हा. पण काय करणार हो का, बघू शकता आमची नख कशी झाली ते का. हे एवढं चांगलं राहिले नक हा का, बघू शकता हा का. याला तर जिबळे लागले ते आणि आतनं तर बघा हो का, पूर्णपैकी रेषा ही पडले त्या कसले झाले हो का. याला पण झालंय तसंच हो का, कापले पूर्ण. काय करावं, पैसा लय महत्वाचा आहे. दुनियात पैसा कमवल तरच खाणं आहे. बिगर पैशाचं जेवायला कोण देणार आहे. शिळं पाकत्र सडलेलं ही नासच खावं लागणार आहे की. म्हणून कष्ट करून, आणि हे माझं सगळं आहे माझ्या 2 चिमण्यांसाठी आणि आईबापांसाठी कष्ट करायचं. त्या दिवशी आलत्या वहिनी, पण हेडव काढायला जमला नाही, अंधार चालत्या. याला 5-6 वाजले होते यायला. 4चं पाणी घरनंच आणलेलं आहे, पाण्याशिवाय जमत नाही. म्हशीचं पाणी चांगलं आहे पण फिल्टरच्या पाण्याशिवाय जमतच नाही. त्या आणलेला 8 दिवस गेला. आता हे पण सोमवारीच आणलंय. आता हे 8 दिवस जाईल. सोमवारी जायचं, सक्रात आली. सोमवारी भोगी आहे वाटतं, मंगळवारी सक्रात आहे. पिवळ्यावर आली, कोणीही पिवळं घालू नका. आणि तसं म्हणा गेलो तर हळद बी पिवळी आहे, गळ्यातलं सोनं पिवळं आहे का, ती बी घालू नये का, नुसतं काळच म्हणे घालावा. काय बाय आले अवघड आहे. अयो मी बाहेर बसते जरा. हे आपला संसार काय नाही. भात केलता मालकाचेच मान्य हे आहे. तुरी ही काढल्या त्या, उचलल्या त्या. ते काय तिकडं लांब दिसतोय का ढिगारा आहे बघा, दिसतोय का नाही काय माहिती, लय लांब ढिगारा आहे. तर सांगायचा उद्देश एकच आहे की लवकर आम्ही जातोय आणि त्यामुळे हेडव काढायला मला जमत नाही थापतानी. आणि मोबाईल कोण धरणार, इथे लेकरं बी नाही ती. आता एवढूल्या लेकरांना काय कळायचं आहे, त्यांना तर बोलाय बी येत नाही, चालाय बी येत नाही. बिहारीची नाकात नुसतं वाळ 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 करते. काय करावा, थोडं जीवाला झोप असं वाटते. नाहीतर जळ ढोळ करते. तर माझी तब्येत बी ठीक नाही, पण इलाज नाही, करावंच लागणार आहे. कष्टही करावं. नुसतं गार हवा सुटली आहे, नुसतं अंगावर काटा फुटते.
तर चला मला जायचंय फड मारायला आणि फड मारून आलं फड झाडायचा फड मारायचा आयतं तरी चिखल पडत असला तरी त्याला मेहनत तेवढीच लागते बरं का. आधी आयतं ही ओढून होती माती तेव्हा आपल्या मनाने होती, पण आता ही जी चिखल आहे ती मालकाच्या मनाने आहे. त्याला जेवढं वाटेल तेवढं टाकते आणि तेवढं थापावंच लागतंय, ते काय परत टाकायला पण येत नाही. बघितलं का अवतार लेकरांचा, चकाळधरणं खाणं नाही पिणं नाही लेकरांचं. बघितले का भूतावनी केसन ही. म्हणून बानूच्या आणि ही आड बाजूला इकडं खोल्या आहेत त्या आणि भटी याच्या महाग आहे. समोर समोर असल्यावर काय वाटत नाही ना, आणि मी इकडं एवढं लांब आणू शकत नाही बानूला. आणि मेन कारण तर काय माहिती का, आणायला तर बेन काय नाही, पण एवढं आता ही राना माळातच भटी आहे, एवढं खड्डा आहे एवढं खड्डा आहे ते अजून आजारी पडायचे. आता तर कुठं नीट झाली लय आगाऊपणा करायला लागली या. रोज जायचं फोन पुरगी लयची येड्यावणी करतीया, हानतीया, लाता देतीया, मम्मी कुठं आहे विचारतीया. तर चला एवढंच मला सांगायचं होतं. हेड्या आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि संक्रांतीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बहिणींनो. आणि भावांनो तिळगुळ घ्या, गोड गोड बोलत राहा असंच बहिणीसोबत. बहिणींनो तुम्ही पण घ्या गोड गोड असंच बोलत राहा माझ्यासोबत. आणि लाईक करा, गोड गोड लाईक करा.